भाजपला स्वबळावर लढण्याचा संघाचा सल्ला आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात। भाजप संघाची वैचारिक बैठक झाल्याचा आव्हाडांचा दावा आहे। भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांची साथ सोडण्याचा भाजपला सल्ला संघाने दिलाय असं सुद्धा आव्हाडांचं म्हणणं आहे। नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर राजकीय चर्चा या सगळ्या संदर्भात सुरू झाली आहे अशी आव्हाडांची माहिती आहे। या सगळ्या संदर्भात आव्हाडांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीनं। पण पाहूया आपण आव्हाड याआधी काय ट्विट करतायत ते सुद्धा आपण पाहूया। आव्हाडांनी काय ट्विट केलेलं होतं तर नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली। त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुकांवर विचारमंथन झालं। राज्यात भाजपने एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलंय। ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलंय असं आव्हाड म्हणतात। ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेचच समजेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल। या सगळ्या संदर्भात संवाद साधतायत आव्हाडांशी आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर। जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलेलं आहे, ते काय ट्विट आहे त्याचा अर्थ काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। तुम्ही ट्विट केलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काय सांगायचं आहे? जे सांगायचं आहे तेच ट्विट केलंय, त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा। तुम्ही म्हणताय बैठक झाली आणि भाजप स्वबळावरती लढणार आहे असं चित्र दिसतंय का पण सध्या? असं चित्र मला दिसतंय। मी या चर्चा ऐकतो त्याच्यावरनं दिसतंय की भाजप या विचारावर आहे की आपला जो मूळ मतदार आहे, जो आपल्या विचारांचा पक्का मतदार आहे, त्याला आपण केलेली मोडतोड ही आवडलेली नाही आणि ज्यांच्याबरोबर आपण आहोत तेही आवडलेलं नाही आणि म्हणूनच भाजपचा पुण्यामध्ये पराभव झाला असं त्यांच्या कोर वोटरचं म्हणणं आहे। आपण जनरली पाहिलं की भाजप आणि RSSच्या अशा अनेक बैठका होतात, पण जनरली सगळ्यांकडे माहिती आहे की RSS मधली कुठलीही बातमी बाहेर जात नाही। तर तुमचे जवळीक संबंध झाले तर RSS सोबत? हो, एकदम। मी रेशीमबागेतच जाऊन बसतो आजकाल। या समजा भाजप जर स्वबळावर लढली तर जे आता फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामुळे वाईट मेसेज जाईल असं वाटतं? कसला वाईट मेसेज? कसला वाईट मेसेज? सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे आणि अजितदादांना त्यांना होती गरज, बीजेपीला नव्हती। गरज त्यांना होती, बीजेपीला कधीच नव्हती। बीजेपीने दाणं टाकले, कबुतरं पुढे आली। या सगळ्यांचे पडसाद येणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वी दिसतील आपल्याला अशी शक्यता आहे की जे गट गेले आहेत ते बाहेर येतील? नाही, बाहेर नाही येणार। कमळ हा पर्याय आहेच ना। म्हणजे त्याच्यामध्ये मर्ज होतील असं तुमचं म्हणणं आहे? कमळ हा पर्याय आहे, मी मर्ज नाही म्हटलं। म्हणजे आता जागा वाटपाचा तिढा जो आहे, कारण की 3 एकत्र आले 3 पक्ष, त्याच्यामुळे शिवसेना गट असेल आणि अजितदादा गट आहे, त्याच्यामुळे कुठेतरी लोकसभेमध्ये जागा वाटपावरून वितुष्ट येऊ शकतं, कारण की कोणती जागा कोणाला द्यायची। त्याच्यामुळे मला नाही वाटत भाजप कोणाचं ऐकेल, भाजप कोणाची दादागिरी सहन करेल असं मला अजिबात वाटत नाही। त्यामुळे लोकसभा स्वबळावरच लढतील? नाही, ते लढतील, नाही लढतील, पण कमळावर लढतील। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी ट्विट केलेलं आहे की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक बैठक झाली, त्यानंतर भाजप स्वबळावर लढणार असा त्यांनी निर्णय घेतला। त्याच्यामुळे आता लोकसभेच्या आधी काय चित्र येतं ते बघावं लागेल। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतीये, ऐकूया आपण। राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा 2 विदूषक असायचे, परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झालेले आहेत। भाजपचे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलतायत। आम्हाला काय करायचं किंवा भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे, संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करू नये। लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रपणे लढल्या जातील। युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येईल। मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे, ही चर्चा त्यांच्या कानावर आली की विधानसभेला भाजप कुठेही कान नका लावत जाऊ ना। मंत्र्यामध्ये काय चर्चा झाली, मंत्री काय बोलले, तुम्ही का कान तिकडे हे लावता? तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। उभाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल, यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे, म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहेत। यांना नसती उठाठेव करण्याची काय गरज आहे?
भाजप एकटा लढणार आहे का बाकीच्या पक्षाला घेऊन लढणार आहे का काय करणार आहे? आम्ही लढणार आणि जिंकणार आहोत. तुमचं बघा हो, तुमचं काय चाललेलं आहे, तुमचं काय उरला सुरला जो काही पक्ष राहिलेला असेल ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये, त्याचं कशी रणनीती असली पाहिजे ते बघा ना. तुम्ही इकडे कशाला डोकावून बघत बसता आणि ट्विट करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.